गोंदिया जिले में भारी बारिश नागरिकों के लिए परेशानी का कारण बन गई है। लगातार बारिश के कारण जिले की नदियां और नहरें उफान पर है। जिले में कुछ गांवों का संपर्क टूट गया है। वहीं गोंदिया शहर में भी बारिश की स्थिति अब बेहाल हो गई है। केवल सड़कें ही नहीं बल्कि लोगों के घरों में भी पानी घुसने से जनजीवन प्रभावित हुआ है। सुबह से 5 बजे से मूसलाधार बरसात चालू है और अभी आप महामंदिर के सामने देख लो, गोंदिया का विजय स्थल है सिविल लाइन, वहाँ पर दोनों तरफ, एक तरफ काला पानी, एक तरफ भूरे रंग का पानी है। दो गंगाएं एक साथ मिली हुई हैं यहाँ पर और घरों में पानी घुसने की संभावना है। कई घरों में तो घुस भी गया होगा और थोड़ा सा तेज पानी आएगा तो मंदिर में भी पानी आ सकता है। इसके जिम्मेदार गोंदिया की नगर परिषद है जो कि ध्यान नहीं देती। इधर प्रशासन बैठा हुआ है और साफ सफाई करते नालियों की थोड़ी बहुत, फिर उसी में कचरा डाल के वापस वो ही हो जाते हैं। तो उसका पानी और लोगों ने अतिक्रमण करके और नालियों को दबा रखे, इसलिए वो पानी रोड पर आ रहा है। इसकी जवाबदारी नगर परिषद की है। गोंदिया, अब आप मंदिर के सामने देख लो, नदी का स्वरूप हो रहा है दोनों तरफ। इधर सामने से देखो काला पानी और इधर से भूरा रंग का पाणी। काय सांगाल जे पाणी आणि हे जे आहे पाणी, पावसाचं पाणी नेहमी तिकडे येतं आणि मागची जी नाली आहे घराच्या मागे, ती नाली पण त्यांनी काही बरोबर केली नाही आहे। आपल्या नगर परिषदनी काहीच केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो आहे। आम्ही आता अजून आमच्या घरचा स्वयंपाक पण झालेला नाही आहे, काहीच नाही आहे। आम्हाला म्हणजे खूप इतकी अडचण आहे, खूप अडचण आहे। हे सर्व म्हणजे आम्हाला मदत करा बस। धो धो पाऊस पडेसारखा वैनगंगेलाही पूर म्हणे, पाणीच पाणी चहूकडे ग बाई, रस्ता गेला कुणीकडे। आज जर आपण पाहिलं तर गोंदिया शहरात 25 जुलैच्या मध्यरात्रीपासून तुफान पाऊस येतोय आणि पाऊस आल्यामुळे गोंदिया शहरात सगळीकडे जलमय अवस्था झाली आहे। बऱ्याच लोकांना रस्ता शोधावा लागतोय। एकीकडे बळीराजा सुखावलाय तर दुसरीकडे गोंदिया शहरातले लोकांना फार त्रास सहन करावा लागतोय। अनेकांच्या घरात पाणी शिरलंय आणि सकाळपासूनच लोकांना आपल्यावर कामावर जाताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो आहे। अंडरग्राऊंड मार्गावर आलो आहे आणि आपण पाहिलं जर तर गुडघाभर पाणी आहे आणि हा गोंदिया शहराचा मुख्य मार्ग आहे, उत्तर दक्षिण जोडणारा हा मार्ग आहे आणि अशातच लोकांना सकाळपासूनच कामावर जाताना अनेक त्रास सहन करावा लागतो। आपण पाहिलं की लोक इथपर्यंत येतात आहे आणि पाणी पाहून ते आपल्या घरी वापस जातात आहे। ही स्थिती गोंदियाची आहे आणि गोंदियाचा हा मुख्य अंडरग्राऊंड मार्ग आहे।